ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. अर्जुनाचा विषाद भाग पहिला. ओव्या आहेत 185 ते 192. गीतेचा श्लोक आहे 28वा. अर्जुनाने जेव्हा शत्रू सैन्याकडे दृष्टी टाकली तेव्हा त्याला भीष्म, द्रोणादी ज्येष्ठ मंडळी व इतर नातेवाईक दिसू लागले. आपण आपल्या कुलघातास प्रवृत्त झाला आहोत असे वाटून त्याचे पाय लटपटू लागले व तो श्रीकृष्णास म्हणाला. संजय उवाच. श्लोक 28वा. कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. अर्जुन उवाच. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. अर्जुन करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि कष्टी होऊन असे म्हणाला. हे कृष्ण, युद्ध करण्याकरता एकत्र जमलेल्या या स्वजनांना पाहून तेथ मनी गजबज जाहाली आणि आपैसी कृपा आली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. जिया उत्तमे कुळी चिया होती आणि गुण लावण्य आथी, तिया आणि कीते न साहती सुतेजपणे. ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे म्हणजे सवतीचे वर्चस्व सहन होत नाही. नवी आवडीचे नि भरे कामुक निज वनिता विसरे, मग पाडे वीण अनुसरे भ्रमला जैसा. नवीन स्त्रियेच्या म्हणजे जारिणीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या स्वतःच्या बायकोला विसरतो आणि मग वेडावल्यासारखा तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो. की तपोबळे वृद्धी पातली या भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. किंवा तपोबलाने वृद्धी म्हणजे ऐश्वर्य प्राप्त झाले असता वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्य सिद्धीची आठवणही राहत नाही. तैसे अर्जुन तेथ जाहले असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली. त्याची असलेली वीरवृत्ती गेली कारण त्याने आपले अंतःकरण करुणेला वाहिले. देखा मंत्रज्ञ बरळू जाय, मग तेथ का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. पहा, मांत्रिक चाचरला म्हणजे मंत्रोच्चारात चुकला तर जशी त्याला बाधा होते तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. म्हणून असता धीरू गेला, हृदयात रावो आला, जैसा चंद्रकळी सिंपीला सोमकांतू. म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा वर्षाव झाल्याने चंद्रकांत मणी पाझरू लागतो. तया परिपार्थू अतिस्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू अच्युतेसी. त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला. गीतेच्या या श्लोकातील पहिला चरण संजयाच्या तोंडी आहे आणि दुसरा चरण अर्जुनाच्या तोंडी आहे. अर्थातच आपण जी गीता वाचतो ती व्यासेन ग्रथिता म्हणजे व्यासाने गुंफलेली अशी वाचतो. व्यासांनी रचना करताना एक चरण एकाच्या तोंडी व एक चरण एकाच्या तोंडी अशी रचना काही ठिकाणी केली आहे. शत्रू सैन्यात स्वजनांना पाहून आपली काय परिस्थिती झाली ते अर्जुन पुढच्या श्लोकापासून सांगणार आहे. संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की पार्थ करुणेने व्याकुळ होऊन श्रीकृष्णांना म्हणाला की हे सगळे युद्धासाठी जमलेले गोत्रजच आहेत. ज्ञानदेवानी अर्जुनाच्या मनस्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे, तेथ मनी गजबज झाली आणि आपैसी कृपा आली. रणांगणावर शत्रुपक्षात आपलेच कुळ उभे असलेले पाहून त्याच्या मनात गडबड उडाली व मन करुणेने व्याकुळ झाले. इतके दिवस युद्धाची तयारी चाललेली होती. त्याला का माहित नव्हते की आपल्याला स्वजनांशी युद्ध करायचे आहे? ते माहीतच होते, पण जेव्हा प्रत्यक्ष रणांगणावर त्यांना पाहिले तेव्हा मात्र त्याचे मन करुणेने भरून आले. त्यामुळे त्याच्या मनातील वीरवृत्ती एकदम नाहीशी झाली.
करुणा मनात उत्पन्न झाल्याबरोबर त्याच्या मनातील वीरवृत्ती निघून गेली. ज्ञानदेवांनी त्याकरता उदाहरण दिले आहे ते तेजस्विनी स्त्रीचे. जी स्त्री उत्तम कुळातली असून रूप व गुण यांनी संपन्न असते ती आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे अर्थातच सवतीचे वर्चस्व सहन करत नाही. ज्ञानदेवांनी इथे वीरवृत्तीला पतिव्रतेची उपमा दिलेली आहे. वास्तविक करुणा ही उदात्त वृत्ती आहे. ही कारुण्य वृत्ती ज्ञानदेवांना व श्रीकृष्णांनाही प्रिय आहे. पण तरी सुद्धा करुणा वृत्ती कोणत्या ठिकाणी चांगली आणि कोणत्या ठिकाणी वाईट याचा विवेक केला पाहिजे. श्रीकृष्णांचा तो विवेक जागृत आहे. हे स्पष्ट करण्याकरता ज्ञानेशांनी वीरवृत्तीला सौंदर्य व सद्गुणांनी संपन्न असलेल्या कुलीन स्त्रीची उपमा दिली आहे. भलत्या वेळी उत्पन्न झालेली करुणा हा सद्गुण नाही. अशी करुणा कुलीन, तेजस्वी व सुंदर म्हणता येणार नाही. आणि अशा करुणेला जर मनुष्य वीरवृत्तीपेक्षा श्रेष्ठ समजत असेल तर ती गोष्ट नवीन स्त्रीवर प्रेम बसल्यामुळं आपल्या पत्नीला विसरणाऱ्या कामुक मनुष्याप्रमाणे बुद्धी भ्रष्ट करणारी ठरेल. स्वतःच्या पत्नीप्रमाणे सतत जागृत असणारी वीरवृत्ती अर्जुन विसरला व करुणेच्या अधीन होऊन रडू लागला. हे त्याचे वागणे एखाद्या बुद्धिभ्रष्ट झालेल्या मनुष्याप्रमाणेच होतं. नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या बायकोला विसरतो आणि मग वेडावल्यासारखा तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो. त्याप्रमाणेच अर्जुनाचं झालं. करुणेच्या नादी लागून त्याने आपल्या वीरवृत्तीकडे दुर्लक्ष केलं होतं. तेजस्वी धर्मपत्नी सवतीचा वरचष्मा सहन करत नाही, ते घर सोडून ती निघून जाते. त्याप्रमाणे वीरवृत्ती त्याला सोडून निघून गेली. अकाळी उत्पन्न झालेल्या कारुण्यापेक्षा वीरवृत्तीचे ज्ञानेशांना किती महत्व वाटते ते वीरवृत्तीला दिलेल्या धर्मपत्नीच्या उपमेवरून स्पष्ट होतेच. आणि गृहस्थ धर्म व क्षात्र धर्म याबाबतचा ज्ञानेशांचा अभिप्रायही स्पष्ट होतो. ज्ञानेशांनी आणखी एक तपस्वी मनुष्याची उपमा घेतली आहे. तपस्वी मनुष्य ईश्वर प्राप्तीसाठी वैराग्यशील होऊन तप करतो. तप करत असताना त्याला काही सिद्धी प्राप्त होतात. मग तो आपले ध्येय विसरतो आणि सिद्धींच्याच मागे लागतो. अर्जुनाचे सुद्धा तसंच झालं होतं. धर्मयुद्ध करण्यासाठी आला असता त्याला मध्येच करुणेने गाठले आणि मग आपले कर्तव्य विसरून तो करुणेच्याच अधीन झाला. त्यामुळे त्याची वीरवृत्ती निघून गेली. किंवा मांत्रिक जर मंत्रोच्चार करण्यात चुकला तर ज्या भूताला त्याला वश करून घ्यायचे असते ते राहते बाजूलाच आणि तेच भूत त्याला पछाडते. तसे करुणेने त्याला पछाडले. सोमकांत म्हणे, जसा चंद्राच्या कलेचा स्पर्श होताच द्रवू लागतो तसेच कारुण्याचा स्पर्श होताच अर्जुनाचं चित्त द्रवलं. धृतराष्ट्र पुत्र स्नेहे मोहितू असा होता तर आता अर्जुन अतिस्नेहे मोहितू असा झाला. एकूण अतिस्नेह मोहाला कारणच होतो. श्रीकृष्णांचा हा अवतारच विवेकदीप प्रकाशण्याकरता होता. पुढे अवतार रहस्य सांगताना श्रीकृष्ण म्हणत आहेत की मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. अविवेकाची काजळी काढून विवेकदीपाचा प्रकाश उजळण्याकरताच श्रीकृष्ण वेळोवेळी अवतार घेतात असे ज्ञानेशांनी म्हटलेले आहे. ज्ञानेशो भगवान विष्णू असं म्हटलं आहे. श्रीकृष्णानेच ज्ञानेशांच्या रूपाने अवतार घेतला व अर्जुनाला त्यांनी सांगितलेले गीतेचे तत्वज्ञान पुन्हा ज्ञानेशांच्या रूपाने अवतार घेऊन सर्वसामान्य जनांना सुलभ केले आहे. मग अर्जुन श्रीकृष्णांना आपल्या मनस्थितीचे वर्णन करून सांगत आहे ते आपण उद्याच्या भागात पाहू.